आले तर आले नाहीतर गेले या म्हणीप्रमाणे प्रगतशील शेतकरी आपल्या शेतात आल्याची लागवड करत आहेत. आल्याची जपणूक हे आपल्या हाताच्या तळहातावर आलेल्या फोडासारखी करतात आणि जर मार्केटमध्ये आल्याला चांगला भाव मिळाला तर आल्याची विक्री सोन्याच्या दरात होते. असंच एक साताऱ्यातील पेडगाव तालुका फलटण येथील प्रगतशील शेतकरी रमेश विठ्ठल आडसूळ यांनी पारंपरिक शेतीला बगल देत आले पिकाची लागवड करून एकरी 45 टन विक्रमी उत्पादन काढून शेतकऱ्यांपुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे. चला तर मग जाणून घ्या प्रगतशील शेतकरी रमेश विठ्ठल आडसूळ यांच्याकडूनच त्यांच्या शेतातल्या आल्याबाबतची अधिकची माहिती. रमेश विठ्ठल आडसूळ, राहणार पाडेगाव, तरतीचा मळा या ठिकाणी माझे बागायत क्षेत्र 8 एकर असून त्याच्यामध्ये 1.5 एकर ही आल्याची लागवड मी केलेली आहे. त्याची पूर्व मशागत करताना साधारणतः 2 महिने त्याची पूर्व मशागत करावी लागते. साधारणतः 2 वेळा नांगरट, 2 वेळा फणपाळी मारावं लागते, साधारणतः 2-3 वेळा रोटर मारावा लागतो. त्याच्यानंतर रान चांगले तापून दिल्यानंतर शेणखत आणि कोंबड खत आणि मळीसारखे आणि राखेसारखं त्याच्यामध्ये सगळं मिश्रण टाकावं लागते. साधारणतः एक 20 गाड्या, 20 टेलर हे सगळं मिश्रण त्याच्यामध्ये आपण टाकतो आणि जमिनीचा पोत ज्या पद्धतीनं सुधारेल त्या पद्धतीनं त्याची मेहनत केली जाते. दुसरी गोष्ट, 45 टन उत्पादन घेत असताना आज मार्केटमध्ये याची जी किंमत चाललेली किलोची किंवा टनाची, नवीन याच्यामध्ये इरिगेशन करताना नवा आणि जुना हा माल वेगवेगळ्या पद्धतीने जातो. याचा विषय असा आहे की जुन्याचा जो रेट आहे, आज जो माझा इथला कोट रेट झालेला आहे हा 65 रुपये किलोचा रेट झालेला आहे आणि नवीनचा जो रेट झालेला आहे तो 20 रुपये किलोने झालेला आहे. सर्वसाधारणतः एकरी आजच्या भावाप्रमाणे जर याचे म्हटले तर साधारणतः 16 ते 17 लाख रुपये होतात एकरी. काय तर हे होत असताना आपण जर पारंपरिक शेती करत असताना ऊसाचं एवढं उत्पन्न होत नाही आणि हे पीक साधारणतः 15 महिन्यामध्ये निघतंय. 15 महिन्यामध्ये एवढं ऊसाचं उत्पन्न शक्य नाही. आता हे सगळा जो विषय असतोय हे रेटवर असतोय. याचे रेट 2 दिवसाला चढ उतार होतात. जर चांगले उत्पादन घ्यायचे असले तर एकरी खर्च साधारणतः 6-6.5 लाख रुपये येतो. चांगले उत्पादन जर एवढ्या प्रमाणात घ्यायचं म्हटलं तर मी साधारणतः 1.5 एकर माझं इथं क्षेत्र आहे. या 1.5 एकरामध्ये मी 9.5 लाख रुपये भांडवल टाकलेलं आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देऊन नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून आल्यासारख्या पिकातून जास्तीत जास्त उत्पादन काढून यशस्वी शेती करण्याची गरज आहे. रमेश आडसूळ यांनी आल्या पिकातून एकरी 45 टन इतके विक्रमी उत्पादन घेतलं आहे. त्याचबरोबर त्यांना 6 लाख वजा करता 11 लाख निव्वळ नफा मिळाल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. न्यूज 18 लोकलसाठी शुभम बोडके, सातारा.